प्रत्येक भाकरी ही अशी फुग्यासारखी टम्म फुगणारी बनण्यासाठी आज आपण एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची प्रत्येक भाकरी ही अशी फुग्याप्रमाणे टम्म फुगणारी जाईल। भाकरी बनवताना पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून सकाळी केलेली भाकरी संध्याकाळपर्यंत ही इतकी मऊ लुसलुशीत तयार होईल। बरं, प्रत्येकाला काही भाकरी थापून जमत नाही, त्यामुळे ही भाकरी लाटून बनवण्याची सोपी पद्धत आणि सोबतच महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। तुम्ही जरी पहिल्यांदा ह्या भाकरी बनवत असलात तरी सुद्धा तुमच्या भाकरी इतक्या छान मऊ लुसलुशीत तयार होतील। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। इथे मी ह्या 1 कप मेजरमेंट कप प्रमाणे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। अगदी बारीक असं ज्वारीचं पीठ घेतलं आहे। पीठ कपामध्ये घेताना थोडंसं दाब देऊन भरायचं आहे, म्हणजेच पाण्याचं प्रमाण चुकणार नाही। आता त्याच कपाने 1 कप पाणी पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि या पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची। पाण्याला अगदी छान खळखळून उकळी आली पाहिजे। लगेच गॅस बंद करायचा आणि हे उकळतं पाणी या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे गरम असेल म्हणून असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण पिठाला उकळ घेतो तेव्हा हे पीठ आपण पाण्यामध्ये घालतो तेव्हा ते आपण चांगलं हलवून त्यावर झाकण ठेवतो आणि मगच ते पीठ आपण शिजवून घेतो। पण आता आपण उकळ न घेता हे पीठ असंच गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेलं आहे। आता हे सुरुवातीला खूप गरम आहे, त्यामुळे थोडा वेळ वाट पाहायची आणि पीठ असं हात लावण्या इतकं कोमट झालं की मग हे पीठ मळायला घ्यायचं आहे। जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं थंड पाणी हाताला लावून घेऊ शकता। गरजे इतपत पाणी घ्यायचं आणि हा असा छान किंवा पाण्याचा हात लावून हे पीठ चांगलं मळून घेऊ शकता। मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, नेहमी जसं आपण भाकरीला पीठ तयार करतो तसं पीठ तयार करून घेतलेलं आहे। हे जे आपण प्रमाण घेतलं आहे यामध्ये साधारणतः 3 मोठ्या आकाराच्या भाकरी तयार होतात। मी हे 3 गोळे तयार करून घेतलेत, त्यातीलच एक गोळा मी असा छान हातावर मळून घेतला आहे। प्रत्येक वेळेस भाकरी करण्याआधी हा गोळा हातावर असा मळून घेणं अगदी गरजेचं आहे। आता सर्वप्रथम इथे आपण तावा तापायला ठेवणार आहोत। त्याआधी त्याला थोडंसं असं 2-3 थेंब तेल लावून घ्यायचं आणि हे तेल तावा थंड असतानाच या ताव्याला लावून घ्यायचं आहे। तर आपण ताव्याला तेल का लावतोय याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते, पण थंड असताना या ताव्याला तेल लावून घ्यायचं आणि मग तावा गरम करायला ठेवायचा। गॅसची आच आपल्याला मोठीच ठेवायची आहे। तावा चांगला गरम होतोय तोवर आपण इथे भाकरी बनवायला घेऊया, म्हणजेच भाकरी आपल्याला लाटणं अगदी सोपं जातं आणि कडेनी तळा जात नाहीत। आता या अशा कोरड्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आणि मग हाताने असा त्यावर दाब देऊन घ्यायचा। गोळा हा असा चांगला चपटा करून घ्यायचा आणि मग भाकरी लाटायला सुरुवात करायची। एक लाटणं फिरवायचं आणि लगेच भाकरी फिरवायची, पुन्हा एक लाटणं फिरवायचं आणि भाकरी फिरवायची। भाकरी लाटताना भाकरी कळेनीच लाटायला सुरुवात करायची। बघा, मी एक बाजूने लाटतीये आणि पुन्हा लगेच भाकरी फिरवतीये। त्यानंतर जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पीठ पोळपाटाला लावून घेऊ शकता, म्हणजे भाकरी सहज आपली फिरली जाईल। पण वरच्या बाजूनी, ज्या बाजूने आपण भाकरी लाटतोय त्या बाजूनी शक्यतोवर पीठ लावायचं नाही। खालच्या बाजूनी म्हणजेच पोळपाटावरच्या बाजूनी तुम्ही जास्तीचं पीठ लावू शकता। आता ही हवी तितकी पातळ भाकरी एकाच दिशेने बघा लाटून घेतलेली आहे। कळेनी लाटायला सुरुवात केली त्यामुळे कळा अजिबात जाड होत नाहीत। आता ही मस्त अशी आपली भाकरी लाटून तयार झालेली आहे। बघा की पातळ ही मी भाकरी लाटलेली आहे। आता याची वरची बाजू आहे ती ताव्यावर खालच्या बाजूनी जाईल आणि पिठाची जी बाजू आहे ती ताव्यावर वरच्या बाजूनी येईल। अशी भाकरी आपल्याला ताव्यावर टाकून घ्यायची आहे। भाकरी टाकताना गॅसची आच एकदम लो केली आहे। त्यानंतर मी ताव्यावर भाकरी घालून घेतली। लगेच जी वरची बाजू आहे पिठाची बाजू त्याला पाणी लावून घेतलं आहे। इथे पाणी आपण साधं रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। गॅस आता मोठा करायचा आणि हे पाणी सुकल्यासारखं दिसलं की साधारण 30 सेकंदानंतर ही भाकरी मी उलटून घेतली। आता मोठ्या आचेवर साधारणतः 2 मिनिटं तरी ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे। जर गॅसची आच
लो ठेवली तर भाकरी आपली कडक होते, त्यामुळे गॅसची आच आपल्याला मोठी ठेवायची आहे. खालच्या बाजूने आपल्याला चांगली भाकरी 1.5 ते 2 मिनिटं मोठ्या गॅसवरच शेकून घ्यायची आहे. त्यानंतर भाकरीच्या सगळ्या कळ्या ह्या व्यवस्थित शेकल्या गेल्या पाहिजेत अशी भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे. भाकरी आपल्याला कुठेही कच्ची राहायला नको, त्यासाठी अगदी व्यवस्थित आपल्याला अशी ही सर्व बाजूनी भाकरी शेकून घ्यायची आहे आणि मग लगेच ही भाकरी अशी उलटवून घ्यायची. गॅस मी आता अगदी लहान केला आणि लहान आचेवर हे पहा आपली भाकरी छान अशी टम्म फुगलेली आहे. भाकरी ताव्यावर टाकली की भाकरी ताव्याला चिकटली जाते, म्हणूनच आपण इथे सुरुवातीला ताव्याला थोडंसं तेल लावून घेतलं होतं, जेणेकरून आपली भाकरी ताव्याला चिटकणार नाही. जर भाकरी ताव्याला चिकटली नाही तरच ही अशी छान मस्त फुग्याप्रमाणे टम्म आपली भाकरी फुगली जाते. हीच आपली ट्रिक होती की ज्यामुळे आपली भाकरी फुग्याप्रमाणे टम्म फुगली जाते. आता ही दुसरी भाकरी सुद्धा मी तुम्हाला इथे लाटून दाखवते. दुसरी भाकरी सुद्धा याच पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. थोडंसं असं हे पीठ मी लावून घेतलं, या गोळ्यावर थोडासा असा दाब देऊन घेतला आणि मग बघा मी अशी कडेनी भाकरी लाटायला सुरुवात केली. एक लाटणं फिरवलं की बघा लगेच मी भाकरी फिरवून घेतली. पुन्हा एक लाटणं फिरवायचं, पुन्हा भाकरी फिरून घ्यायची. असं करत करत ही अशी मोठी पातळ भाकरी तयार करून घ्यायची आहे. बघा ही दुसरी भाकरी सुद्धा मस्त आपली इथे तयार करून झाली आहे. आता गॅसची आच अगदीच लहान ठेवायची आणि मग भाकरी ताव्यावर घालायची, म्हणजे जेव्हा आपण भाकरीला असं पाणी लावतो तेव्हा आपला हात भाजला जात नाही. तसेच मोठी आच ठेवली आणि भाकरीला पाणी लावलं तर भाकरीला तळा जातात, त्यामुळे आपली भाकरी छान फुगली जात नाही आणि मऊ सुद्धा होत नाही. पाणी लावल्यानंतर गॅसची आच लगेच मोठी करायची आणि साधारण 30 सेकंदानंतर हे पाणी असं सुकल्यासारखं होतं आणि लगेच भाकरी पलटून घ्यायची. 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ भाकरी उलटायला वेळ करायचा नाही. लगेच 30 सेकंदात भाकरी उलटवून घेतली. गॅसची आच मोठीच आहे आणि मोठ्या आचेवरच आपल्याला ही भाकरी 2 मिनिटं शेकून घ्यायची आहे. कळा छान शेकल्या गेल्या तरच भाकरी फुगते, त्यामुळे कळा सगळ्या बाजूनी अशा दाबून दाबून शेकून घ्यायच्या आहेत. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला गॅसची फ्लेम मोठी किंवा लहान सांगितली आहे तेव्हा तेव्हा तुम्ही तशी ठेवा, म्हणजे तुमच्या भाकरी छान टम्म फुगलेल्या बनून तयार होतील. बरं आपण तव्याला तेल लावून घेतल्यामुळे आपली भाकरी तव्याला अजिबात चिकटली जात नाही, त्यामुळे आपली इतकी छान मस्त टम्म फुगलेली भाकरी तयार होते. बघा अगदी मस्त आपल्या भाकरी इथे तयार झालेल्या आहेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 3 भाकरी तयार झालेल्या आहेत. कडतं पाणी वापरल्यामुळे ह्या इतक्या छान मऊ लुसलुशीत अगदी सकाळी तयार केल्यानंतर संध्याकाळपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहतात. तुम्ही सुद्धा ह्या भाकरी मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळ तयार करून बघा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.